होळी आणि धुलीवंदनच्या निमित्ताने रेल्वे गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या मारल्यास आता कारवाई केली जाणार आहे। प्रवाशांच्या जीविताची हानी किंवा धोका निर्माण करण्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहिता 125 अंतर्गत 2,500 रुपये दंड आणि 3 महिन्यांपर्यंतचा कारावास किंवा दोनही अशा शिक्षा होऊ शकतात आणि याबद्दलचा इशारा लोहमार्ग पोलिसांकडून दिला जात आहे। होळी साजरी करत असताना रेल्वे प्रवाशांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार असल्याचं अनिल कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस यांनी सांगितलं आहे। मध्य रेल्वेच्या सायन, वडाळा, कुर्ला तसंच पश्चिम रेल्वेच्या वांद्रे, माहीम अशा भागांमध्ये फुगे मारण्याचं प्रमाण अधिक आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी अशा ठिकाणांवरती विशेष नजर ठेवण्यात येणार असल्याचं देखील ते म्हणाले। ट्रेनचा वेग जास्त असल्याने प्रवाशांवर फुगे आणि प्लास्टिकच्या पिशव्या मारल्याने बऱ्याचदा दारात उभ्या असलेल्या खिडकी शेजारी बसलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात दुखापत होत असते। आता हे सर्व प्रकार टाळण्यासाठी रेल्वे पोलीस आणि जीआरपी यांच्याकडून वस्त्यांमध्ये प्रबोधन केलं जात असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। होळी हा आनंदाचा सण असल्याने रंगांची उधळण सुरक्षित पद्धतीने करणं गरजेचं आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही जीआरपी आणि आरपीएफच्या मदतीने रुळालगतच्या वस्त्यांमध्ये प्रबोधन करत आहोत, असं विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि पश्चिम रेल्वे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।